नोव्हेंबर 2024 मध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचं सरकार सत्तेत आलं. सरकार स्थापनेपासून पहिल्याच वर्षात विकासाच्या बातम्या इतक्याच वेगानं वादांच्याही बातम्या समोर येत राहिल्या. विशेष म्हणजे हे वाद मुख्यतः सत्ताधारी असलेल्या पण क्रमांक 2 आणि 3 वर असलेल्या मित्रपक्षांभोवती फिरताना दिसले. म्हणजेच शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. पण यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वारंवार अडचणीत येते, हे प्रकर्षाने दिसते. सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत माणिकराव कोकाटे. घरकुल घोटाळ्यात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर कोकाटेंकडील खाती काढून घेण्यात आली. त्यांनी राजीनामा दिला असून तो अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. पण हे प्रकरण इथेच थांबेल असं सध्या तरी वाटत नाही. याच पार्श्वभूमीवर प्रश्न उभा राहतो, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सतत वादात का सापडते? राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना अशा प्रकरणांचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होणार का? की गेल्या काही वर्षभरापासून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेली कुरघोडी राजकीय स्पर्धा याचाच हा भाग आहे. हा सगळा सविस्तर मुद्दा आपण आज जाणून घेणार आहोत. विरोधकांचा आरोप सातत्यानं असा आहे की चौकशी आणि कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट फुटून सत्तेत सहभागी झाला. महायुती होत असताना भाजपच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीतील आरोपग्रस्त नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर ही सत्ता स्थापनेसाठी ही युती झाली. पण आता सत्तेत सहभागी झाल्यानंतरही एका मागोमाग एक प्रकरण समोर येत आहे. याचा महायुतीच्या भविष्यात काही परिणाम होणार का? खरं तर अजित पवारांच्या गटात असे नेते नव्हतेच असं नाही. ज्यांच्यावर आधी आरोप नव्हते, स्वतः अजित पवारांवर भाजपानं पूर्वी गंभीर आरोप केले होते. त्यांच्याशी संबंधित संस्था आणि व्यक्तींवर ईडीच्या चौकशाही झाल्या होत्या. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे सगळेच नेते कधी ना कधी चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेले. पण महायुती सरकार आल्यानंतर सर्वात पहिली विकेट पडली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीच. धनंजय मुंडेंना अधिवेशना काळातच राजीनामा द्यावा लागला. बीड मधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानं राज्यात प्रचंड खळबळ आली. तपास पुढे जात असताना अटक सत्र सुरू झालं आणि सरकारवरचा दबाव वाढत गेला. धनंजय मुंडे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एका मर्यादेपलीकडे दबाव वाढल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. याच काळात पुण्याच्या पोर्श अपघात प्रकरणातही अजित पवारांच्या पक्षाशी संबंधित आमदारांचं नाव चर्चेत आलं. गदारोळ झाला, पण वाद संपत नाही तोच अजित पवारांच्या मुलाचं नाव पुढे आलं. पुण्यातील कोरेगाव पार्क जवळील महारवतनाच्या जमिनीच्या व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला. महारवतनाची जमीन कायद्यानं खासगी विक्रीस मनाई असताना पार्क पवारांची भागीदारी असलेल्या कंपनीनं हा व्यवहार केल्याचं समोर आलं. अजित पवारांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नव्हती असं स्पष्ट केलं. गुन्हे दाखल झाले, काही अटकाही झाल्या, मात्र पार्थ पवारांचं नाव थेट कारवाईत आलं नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि या सगळ्यावर पडदा पडतो न पडतो तोच माणिकराव कोकाटेंचं प्रकरण. कोकाटेंना या आधीच कनिष्ठ न्यायालयानं घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवलं. सत्र न्यायालयानेही ती शिक्षा कायम ठेवली आणि वॉरंट काढलं. वादग्रस्त वक्तव्यांमुळे आधीच त्यांच्याकडचं कृषी खातं काढून घेण्यात आलं होतं. आता दोषी ठरल्यानंतर क्रीडा खातंही काढून घेण्यात आलेलं आहे. या सगळ्या घडामोडी सत्तेत येण्यामागची कारण स्पष्ट करतात. हे सगळे नेते आधी पूर्णपणे स्वच्छ होते असं नाही. सत्तेच्या बाजूला राहणं हेच अनेकांचं उद्दिष्ट होतं. ते आता स्पष्ट होते. भाजपला या प्रकरणांमुळे फारसा राजकीय फटका बसत नाही. भाजपाचं उद्दिष्ट विरोधक कमकुवत करणं होतं आणि ते साध्य झालेले. या सगळ्यात अजित पवार नेते म्हणून कमकुवत दिसतात. एकनाथ शिंदे आक्रमक भूमिका घेतात. भाजपाला जसाच तसं उत्तर देतात. पण अजित पवार तसं करू शकत. म्हणूनच एका मागोमाग एक प्रकरण समोर येत असतानाही ते फारसं काही करू शकत नाही. या सगळ्या अडचणी असूनही महायुती तुटेल असं सध्या तरी वाटत नाहीये. सत्तेमुळे जे मिळतंय त्यावरच अजित पवार आणि त्यांचा पक्ष समाधानी आहे आणि ते भाजपच्याही राजकीय सोयीचंच आहे. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.